आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गुड मॉर्निंग मम्मा. गुडक्याचं गुड मॉर्निंग. सकाळचे 9 वाजून गेलेत पण त्या स्वानंदीचा काही पत्ता नाही. ह्यानी ना मणी आणि स्वानंदीला डोक्यावर चढवून ठेवलंय. मम्मा तुम्ही ना सकाळी सकाळी चिडचिड नका करू. मी छान ब्रेकफास्ट घेऊन आली आहे, तो एन्जॉय करा. घ्या. हे सगळं तू बनवलंस? नाही हो मम्मा, तुम्हाला असं वाटतंय का हे सगळं मी बनवेन? माझ्यावर इतकी वेळ नाही आली की मी स्वतः किचन मध्ये जाईन आणि कुकिंग करेन. आपल्या सर्वांनीच बनवलंय, मी फक्त घेऊन आली. किती गुणाची आहेस ग तू. सासूसाठी एवढं सगळं घेऊन आलीस. ते स्वानंदी बघ आमच्यात भांडणं लावते आणि वर कामाला येत नाही. मम्मा तुम्ही ना त्या स्वानंदीचं टेन्शन नका घेऊ. का चिडताय? चिडू नको तर मी काय करू? तेवढंच आहे माझ्या हातात. आपण त्या स्वानंदीला घरातनं बाहेर काढायचा प्लॅन केला की हे आणि मणी येणार आणि तिचा कैवारी बनणार. पाहिलंच ना मला कसं बोलले ते. हे मात्र खरं आहे तुमचं. डॅड का इतकं फेवर करतायत तिला आय डोंट नो. त्याचेच परिणाम आहेत हे. काल रात्री बोलल्यानंतर त्या बाईंची एवढी मजल वाढलीये की मॅडमचा पत्ता नाही अजून. मम्मा आपण त्रास न देता जर ती स्वतःच या घरातून निघून गेली तर मग नाही ना डॅड मध्ये पडणार. म्हणजे मम्मा हो तुम्ही विसरताय का? तो सोन्याचा हार नाही का तिच्या रूम मध्ये लपवून आले मी, तो तिथे सापडला की स्वानंदी ठरली चोर. हे त्या स्वानंदीचे इतके भजनी लागलेत ना काहीही फरक पडणार नाही हार मिळाला तरी. हे परत तिला थांबवणार आणि येरे माझ्या मागल्या चालूच राहणार. मम्मा आपल्यात काय बोलणं झालंय हे कदाचित विसरलाय तुम्ही. मणी आणि स्वानंदी सेल्फ रिस्पेक्ट असलेले इमोशनल लोक आहेत. स्वानंदीची चोरी पकडली गेली आणि त्याचा बबरा झाला त्यानंतर डॅडने जरी त्यांना माफ केलं ना तरी ते दोघे आपल्याला तोंड दाखवायला धजावणारच नाहीत. कारण त्यांचा सेल्फ रिस्पेक्ट त्यांना इथे राहूच देणार नाही. मग डॅडने त्यांना कितीही सांगितलं तरीही. आणि न जाणू इतकं सगळं झाल्यानंतर कदाचित डॅड स्वतःच त्यांना हाताला धरून घराबाहेर काढतील. आणि मम्मा डॅड म्हणालेत ना काहीतरी मार्ग काढूया. पण त्यांनी मार्ग काढण्यापेक्षा आपणच जर त्यांना मार्ग दाखवला तर. येतंय का काही लक्षात? फक्त सगळ्यांसमोर योग्य वेळी स्वानंदीची चोरी पकडली गेली पाहिजे आणि त्याच योग्य वेळेची वाट बघतीये. गुड मॉर्निंग स्वानंदी. चहा. मी आत्ताच उठली आहे, मला फ्रेश तर होऊ द्या. अहो मग यालाच तर भेटते म्हणतात. किती वाजले? 9 वाजले असतील. 9 वाजले. अहो मग तुम्ही मला उठवलं का नाही? मी इतका वेळ झोपले मलाच नाही कळलं. मला बंगल्यावर जायला पाहिजे, शालिनी मॅडम वाट बघत असतील. तुला सांगते ही स्वानंदी जेव्हापासून आमच्या आयुष्यात आली आहे ना तेव्हापासून काही ना काही वाईटच घडत राहिलंय. आमचे हे पण ऐकत नाहीत. हिला ठेवून घेतलीये घरात. स्वानंदी तुम्हाला कुठेही जाऊन काही काम करायची गरज नाहीये. तुम्ही एक काम करा, हा चहा प्या. आणि हा चहा छान झालाय. कालची खिचडी जरा 19-20 झाली चुकून, पण हा चहा छान झालाय आणि मी चहा चांगलाच बनवतो. घ्या बिंदास्त प्या. कसा झालाय? म्हणे सर छान झालाय चहा, पण मला खरंच बंगल्यावर जायला हवं. शालिनी मॅडम वाट बघत. एक 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 मिनिट. काय चाललंय तुमचं? बंगल्यावर जायचंय, काम करायची? मॅडम काय पैसे देतात का तुम्हाला त्या कामाचे? पैसे? हा पैसे मिळतात का? नाही ना. म्हणजे ज्या कामाचे आपल्याला पैसे मिळत नाही म्हणजे ती नोकरी नाहीये. ती सकाळी लवकर उठून बॉसला जाऊन रिपोर्ट करायचा आहे. आणि स्वानंदी एक सांगू का,
तुमचा चेहरा एक बोलतोय आणि तुमच्या मनात वेगळं काहीतरी चाललंय. अहो स्पष्ट दिसतंय. काल तिथे अपमान झाल्यामुळे तुम्हाला त्या घरात जाऊन काम करायची अजिबात इच्छा नाही, मग का जबरदस्ती करताय? तसं नाही म्हणे सर. मग कसं आहे, शालिनी मॅडम काय म्हणतील, त्यांना काय वाटेल, या विचाराने तिथे जाऊन काम करायची काही गरज नाहीये. आता तुम्हाला आनंद मिळेल अशा वातावरणात जाण्याची तुम्हाला गरज आहे. आणि ते वातावरण बाहेर आहे. छान पाऊस पडतोय, हिरवा निसर्ग आहे, थंडगार हवा आहे, आणि आपण लॉंग ड्राईव्हला जातो. मस्त गाणे ऐकूयात, तुम्हाला एकदम फ्रेश वाटेल. अहो पण तुमचं ऑफिस. ऑफिसला टाकली सुट्टी, तुम्ही पटकन फ्रेश व्हा, आपण जातोय. अहो पण म्हणे पण सर. बिन काही नाही, पटकन फ्रेश व्हा, चहा संपवा, मी वाट बघतोय. संचिता, संचिता, संचिता कुठेस? संचिता, अगं संचिता कुठेस? संचिता. मम्मा 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 काय झालंय? संचिता, मला टेन्शन आलंय ग खूप. मम्मा मम्मा शांत व्हा. काय झालंय? आणि आणि कसलं आलं इतकं टेन्शन तुम्हाला? संचिता, माझा सोन्याचा हार सापडत नाहीये ग. मम्मा 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 हे बघा, तुम्ही शांत व्हा आधी. तुम्ही रूम मध्ये चेक केलंय का सगळं? अगं मी 4 वेळा रूम साफ करून बघितली तरी पण सापडत नाहीये तो हार. मम्मा तुम्हीच कुठेतरी ठेवला असेल. कपाटात वगैरे चेक केलंय का तुम्ही? शालिनी, हार ह्या घरातून कुठेही जाणार नाही. घराभोवतीची सिक्युरिटी एकदम कडक आहे. सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. उगाच तुम्ही पॅनिक होऊ नका. अहो 4 वेळा रूम मध्ये शोधला पण सापडतच नाहीये. माझा मोठा सोन्याचा हार चोरीला गेला. एवढ्या वर्षात एक गोष्ट इकडची तिकडे नाही झाली आणि आता हा हार. देवा. मम्मा मम्मा शांत व्हा हो. शालिनी, रडणं बंद करा तुम्ही आता. अरे इकडे तिकडे कुठेतरी हार ठेवला गेला असेल, सापडेल तो तुम्हाला. हे बघा, स्वानंदी आपली रूम साफ करते ना, मग तिला सांगा, ती शोधून देईल. कानाकोपरा शोधायला सांगाल, सापडेल तो हार. स्वानंदी, डॅड होती सकाळपासून आलीच नाहीये. ही काय चेक करणार आहे? म्हणजे काय म्हणालीस? ती आली नाही अजून? नाही ना. काल माझ्या मैत्रिणी बोलल्या तिला तर अख्खं घर डोक्यावर घेतलं. मणीकडे तक्रार केली, ह्यांच्याकडे तक्रार केली, हे मला किती बोलले. मी सांगते तुला, ती डूक धरून बसली असणार आणि रागाच्या भरात माझा हार चोरला. माझा सोन्याचा हार. हो नाही म्हणजे मम्मा बोलतायत त्यात तथ्य आहे. स्वानंदीच रूम क्लीन करते ना तुमची, त्यामुळे तुमच्या रूम मध्ये कुठली गोष्ट कुठे आहे हे तिलाच माहित असतं डॅड. म्हणजे मम्मांचा हार स्वानंदीनेच चोरलाय की काय? स्वानंदी, अहो चला, आपल्याला निघायचंय. मणी सर, मी अडकलीये. काय? म्हणजे माझे केस अडकलेत. केस अडकलेत? कशात? मंगळसूत्रामध्ये. मंगळसूत्रात? एक काम करा, बाहेर या, मी बघतो. नाही नाही नको. अहो का? हो, तुम्ही माझ्या वेंदळेपणावर हसणार. नको. अहो मी का? तुम्ही या, मी नाही हसणार. प्रॉमिस? हो प्रॉमिस. पक्का प्रॉमिस. पक्का पक्का प्रॉमिस. या बाहेर. कुठे? हे निघतच नाहीये. असं कसं अटकलं ते? मणी सर, तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं तुम्ही हसणार नाही म्हणून. हो बरं, बघू मी. नको, राहू द्या. बरं सॉरी, मी काढण्याचा प्रयत्न करतो. बघू. सॉरी सॉरी, त्रास झाला का? एक काम करा, ते मंगळसूत्र काढून माझ्याकडे द्या, मी ते असं गुंत, किंवा तुम्ही तुमचं करा ना. नको, नाही होतंय मला त्रास. आणि जरी त्रास झाला ना तरी माझ्या गळ्यात घातलेलं मंगळसूत्र तुम्ही कधीही काढायचं नाही. ती स्वानंदी ह्या घरात आल्यापासून काही ना काही वाईटच होत आहे.
आज तर माझा चक्क हार चोरला तिने. मला आठवतंय ना ती कशी अधाशासारखी दागिन्यांकडे बघत होती. देवा, हे बघा मम्मा मम्मा सापडेल हार, शांत व्हा मम्मा. एक मिनिट जरा शांत राहा. हायकमांडचा फोन आहे. जय हिंद. सरपोतदार साहेब, तुम्हाला हायकमांडने लगेच आपल्या सेंट्रल ऑफिसला बोलवलेलं आहे. आत्ता हो, लगेच निघा. अर्जंट मीटिंग आहे. लगेच या तुम्ही. बरं ठीक आहे. मम्मा मम्मा शांत एक व्हा. एक 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 मिनिट. हायकमांडचा फोन आहे. मला आत्ताच जावं लागणार आहे. आणि शालिनी, एक गोष्ट लक्षात ठेवा. मी गेल्यानंतर तुम्ही स्वानंदीला काहीही बोलायचं नाहीये. ती मुलगी तशी नाहीये. तिच्यावर बिनबुडाचे आरोप करून तुम्ही उगाच घर डोक्यावर घेताय. उगाच तमाशा करताय तुम्ही. तुम्ही नीट शोधा, सापडेल तुम्हाला ते. असं तर नाही ना की तुम्ही मुद्दाम करताय. तरी मी तुम्हाला बचावलं होतं ना. डॅड 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 तुम्ही निर्धास्तपणे जा. मी आहे ना, मी स्वतः सगळं चेक करते. हार सापडेल, नक्की सापडेल. तुम्ही नका काळजी करू, तुम्ही जा. ठीक आहे, मी जातोय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वानंदी आधीच दुखावलीये तुमच्या मैत्रिणींच्या बोलण्यामुळे. आता तुम्ही तिला बोलून जास्त दुखवू नका. हे बघा, प्लीज तुम्ही गोंधळ घालू नका. आता वाटलं तर हात जोडतो तुमच्या समोर मी. पाहिलं संचिता कसे बोलून गेले मला ते. आपले हात बांधले गेलेत. आता सगळ्या प्लॅनचा सत्यानाश होणार. हे येईपर्यंत आपण गप्प बसायचं. मम्मा तुम्हाला कसं कळत नाही हो. डॅड निघून गेले, चांगलं आहे ना उलट हे आपल्यासाठी. आता आपल्याला थांबवायला कुणी नाहीये. आपल्याला कुणीही रोखू शकणार नाही. आता आपण आपला प्लॅन चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट करू शकतो. कळतंय तुम्हाला. तुम्ही आधी स्वानंदीला इथे बोलावून घ्या. मी स्वानंदीच्या रूम मध्ये हार लपवलाय आणि तो तिथेच सापडणार 100%. आणि एकदा का हार सापडला की स्वानंदी चोर ठरणार. सगळे पुरावे तिच्या विरोधात असणार. मग डॅड सुद्धा काही करू शकणार नाहीत. कळतंय तुम्हाला. मम्मा तुम्ही सगळं सोडा. स्वानंदीला आत्ताच्या आत्ता इथे बोलावून घ्या प्लीज. सदा, सदा, हो बाई साहेब. सदा, आउट हाऊस मध्ये जा आणि स्वानंदीला सांग मी बोलावलंय. अर्जंट काम आहे. हातातलं काम सोडून यायला सांग तिला. जा लवकर. ऐका माझं, तुम्ही काढा ते मंगळसूत्र आणि मग सहज गुंता निघेल तो. नाही एवढं काय दागिनाच सर. तू नाही नको म्हणाले ना. नको. बरं ठीक आहे. सुटला गुंता एकदाचा. आणि ठीक आहे ना, म्हणजे हरकत काय होती. 2 मिनिटं काढलं असतं ते मंगळसूत्र, लगेचच गुंता सुटला असता. दागिनाच सर आहे तो. नाही म्हणी सर, हा फक्त दागिना नाहीये, हे मंगळसूत्र आहे. आणि हे मंगळसूत्र तुम्ही माझ्या गळ्यात घालून मला आणि माझ्या बाळाला तुमचं नाव दिलंय.
माझ्या सौभाग्याचं प्रतीक आहे हे मंगळसूत्र. आपल्यात कितीही मैत्रीचं नातं असलं ना तरी हे मंगळसूत्र तुम्ही माझ्या गळ्यात घालून या नात्याला एक वेगळं नाव दिलंय. माझ्या आयुष्यात अनेक वाईट प्रसंग घडत असताना तुमच्याशी लग्न हीच एक चांगली घटना माझ्या आयुष्यात घडली आणि तीच घटना आठवून हे मंगळसूत्र मला सुख देतं. माझा जीव गेला तरी चालेल पण हे मंगळसूत्र मी गळ्यातनं कधीच काढणार नाही. मणीसाहेब तुम्हा दोघांना बाईसाहेबांनी बोलवलंय. का बरं, काय काम? म्हणजे ते नाही माहिती पण अर्जंट बोलवलंय. नाही, मॅडमला सांग आम्ही बाहेर चाललोय, नंतर एकत्र येऊन भेटू. नाही साहेब तसं नाही, काहीतरी महत्वाचं काम असेल म्हणून लगेच बोलवलंय. तुम्ही आधी त्यांना भेटा मग कुठे ते जा. खूप चिडल्यात त्या. लगेच बोलवलंय, महत्वाचं काम. ठीक आहे ठीक आहे, त्यांना भेटू आणि तिकडनंच बाहेर जाऊ. चला. काय झालं मॅडम, तुम्ही अर्जंट बोलवलं? हो, अर्जंट आणि महत्वाचं बोलायचं होतं. बोला ना. काल तुला माझ्या मैत्रिणी 2 शब्द बोलल्या तर त्याचा डूब धरून तू असा बदला घेशील वाटलं नव्हतं. डूब बदला म्हणजे? स्वानंदी, साळसूतपणाचे आव आणू नकोस. सगळं कळतंय मला. तू आज जरी कामावर आली नाहीस किंवा मी नाही त्यातली असं केलंस तरी आम्हाला कळतंय काय झालंय ते. सत्य कधीही लपत नाही. काय सत्य कळलंय? काय कळलंय तुम्हाला ते सांगा, आम्हाला जायचंय बाहेर. हो का? राजा राणीला बाहेर जायचंय फिरायला? तेच करणार आता तुम्ही? खबाड मिळाले ना एवढं आमचं. मॅडम, आम्हाला का बोलवलंय? आम्हाला बाहेर जायचंय, प्लीज सांगा का बोलवलं आम्हाला स्वानंदीला? ए, मला नको विचारूस. ही तुझी बायको आहे ना, गरीब भाव आणून चेहऱ्यावर उभी आहे. तिला विचार माझा 5 लाखाचा सोन्याचा हार कुठे ठेवलाय? मॅडम काय बोलताय तुम्ही? हे मी जे सत्य आहे ना तेच बोलतेय. ही तुझी बायको चोरटी आहे, चोरटी. कुठे ठेवलायस माझा हार? कोण आहे आतमध्ये? सुजित, तू इथे काय करतोयस? संचिता तू इथे काय करतेस? मॅडम तुम्ही काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? स्वानंदीवर इतका घाणेरडा आरोप? आरोप कसा करताय म्हणजे? तुझी ही बायको माझ्या दागिन्यांकडे कशी बघत होती अधाशीपणे माहितीये का तुला? मी म्हटलं बिचारी गरीब आहे, कधी एवढे दागिने पाहिले नसतील म्हणून डोळ्यात आली चमक. स्वानंदी चांगली मुलगी आहे असं समजून मी हिला थांबून दिलं ना तिकडे, तीच माझी चूक झाली. स्वानंदीला साहेब घरची समजतात, हिच्यावर विश्वास आहे म्हणून हिला मी दागिन्यांची खोली साफ करायला सांगितली. अच्छा अच्छा अच्छा, मला आत्ता आठवलं. ही खोलीत गेली, तिकडे दागिन्यांच्या कपाटाची किल्ली त्यालाच होती. मी किल्ली काढायला विसरले. हिने संधी साधली आणि डल्ला मारला तिकडे. नाही म्हणी सर. मॅडम आत येऊ? का? काही काम होतं? नाही, काम तसं नाही. मी घराची साफसफाई करत होते. तुम्हीच म्हणाला होता ना तुमची रूम स्वच्छ करायची आहे, मग आत्ता केली तर चालेल का? नीट साफसफाई कर. हं, मी आलेच. स्वानंदी, तुला साहेबांनी डोक्यावर बसवलंय म्हणून तू घरात मुक्तपणे संचार करू शकतेस.
सगळ्या वस्तू ना कपड्यांना हात लावू शकतेस म्हणून त्या आपल्याच आहेत असं नाही समजायचं. अहो मॅडम, पण तसं का समजेन मी? तसं का समजेन? तसं समजल्यानंतर त्या वस्तू सहज लंपास करता येतात म्हणून. एक्झॅक्टली. आपल्या वाटणाऱ्या वस्तू आपण घेतल्या म्हणजे चोरी होत नाही म्हणून. जसा तू माझा हार चोरलास ना तसंच. आणि तुला काय वाटलं तू आज आली नाही कामावर म्हणजे आपली चोरी पकडली जाणार नाही? हं? आमच्या वस्तू चोरून स्वतःच्या फाटक्या झोळ्या भरतेस. हं? आम्हाला कळणार नाही असं वाटलं? सांग कुठे ठेवलास हार? चोरटी कुठची? हो नाही मॅडम, मी नाही चोरी केली. मला तर त्या हाराबद्दल माहिती सुद्धा नाही. माझ्यावरती विश्वास ठेवा, मी खरंच हार नाही चोरी केला. आणि मॅडम, स्वानंदीवर इतका गंभीर आरोप करण्याआधी जरा तरी विचार करायला हवा. स्वानंदी म्हणते ना, मी त्या हाराला हातही लावला नाही तर नाही लावलाय. आणि तुमच्याकडे काय पुरावा आहे का की स्वानंदीनेच हार चोरलाय? का हवेत आरोप करताय? एक्सक्यूज मी मणी, मम्मा संशय व्यक्त करताय, पण हा संशय पुढे जाऊन खरा आणि योग्य ठरूच शकतो. आणि पुराव्यांचंच म्हणशील तर तुला जे पुरावे हवेत ना ते आम्हालाही हवेत. आणि पुरावे शोधल्यावरच सापडतात, राईट? शोधायचंय का मग पुरावे?